ते सन्माननीय भूषण शेठ पारेंगे साहेबांचा सन्मान सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते अजिंक्य देशमुख यांच्या उपस्थितीत मात्र ते संपन्न होत आहे. स्वागत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आणि तुमचा विजय असा चिरकाळ तुम्ही ठेवत राहा, यास तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा. तुळशीरामजी पाटील साहेबांचा सन्मान होईल. अजिंक्य देशमुख यांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं. तुळशीराम पाटील साहेबांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. जगू शेट्टे साहेबांचा देखील इथे सन्मान आपण करणार आहोत. अजिंक्य देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते तुळशीरामजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. जगू शेट्टे साहेबांचा सन्मान करतील सुनीलजी गायकवाड साहेब. जगू शेट्टे साहेबांचा सन्मान करतील सुनीलजी गायकवाड साहेब. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. यानंतर उपसरपंच निखिलजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. निखिलजी पाटील यांचाही सन्मान होईल. हा सन्मान अजिंक्य देशमुख यांनी करावा ही त्यांना पुन्हा एकदा विनंती. निखिलजी पाटील शंकरजी पारंगे, रोहनजी माळी आणि जगदीश जांभळे या तीनही मान्यवरांना विनंती की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्याचबरोबरीने आमचे सचिन शेठ ठोंबरे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे होईल. पांडुरंगजी ठोंबरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. थोडे पटापट झटपट आपण सन्मान करतो आहे कारण मॅच देखील इथे चालू आहे. या सर्व पाहुण्यांचा सन्मान आपण या इथे करणार आहोत. कल्पेश कोळंबे आणि तेजस गाढवे यांचा देखील सन्मान आपण इथे करूया. अनंताजी पाटील, पंडितनाथजी दुर्गे साहेब यांचाही सन्मान आपण इथे करतोय. तानाजी रसाळ साहेबांचाही सन्मान होईल. रमेश दुर्गे साहेबांचाही सन्मान होईल. पत्रकार अर्जुन कदम साहेबांचाही आपण इथे सन्मान करूया. ज्यांची मी नावं घेतली त्या प्रत्येकाला विनंती आहे साहेब की आपण या आपला सन्मान इथे करण्यात येईल. भूषण शिनवेकर आणि आदेश कुंभार साहेबांचाही सन्मान इथे होईल. मॅच देखील चालू झाले. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज कॅच खाली येतो आहे आणि ते कॅच मात्र पकडली जाईल, परंतु पाहुण्यांचा सन्मान देखील इथे मोठ्या संख्येने चालू आहे. पत्रकार अर्जुन सरांचा देखील आपण इथे करणार आहोत. शिणवेकर सर देखील इथे उपस्थित आहेत. अनंत पाटील, दुर्गे साहेब, सचिनजी ठोंबरे, शंकर पारेंगे, जांभळे साहेब, रोशनजी माळी, बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचा हा सन्मान अजिंक्य देशमुख, रवी दुर्गे, त्याचबरोबरीने सुनील शेठ गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत मात्र इथे संपन्न होतो आहे. प्रत्येकाचा सन्मान व्हावा, त्यांचा आधारतिथ्य व्हावं ही संपूर्ण इच्छा आमच्या दोन्ही आयोजकांची. अशोक आणि भगवान दुर्गे यांनी देखील समोर यावं, यांचाही सन्मान आपण करणार आहोत. अशोक पिंगळे आणि भगवान दुर्गे साहेब. मयूरजी ठोंबरे देखील आहेत. कल्पेश कोळंबे यांचा देखील आपण इथे सन्मान करूया. के आदेशजी भूषणजी आपण देखील हा सन्मान स्वीकारावा. मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे यांना विनंती आपण हे सन्मान करावे. मॅच चालू ठेवावी. अगदी 2 ते 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच पोहोचू. आदेशजी आपण देखील हा सन्मान स्वीकारावा. भूषणजीचाही सन्मान होईल. कल्पेश कोळंबे यांचा इथे सन्मान संपन्न झाला आहे. के बरीच मंडळी उपस्थित आहेत. टॅगलाईन काही सन्मान आदेशजी यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. दमदार स्ट्रोक, कार्पेटच्या साने बॉल निघालाय सीमारेषा पार.
आणखी एक चौकार, 4 धावा इथे जोडल्या जातील धाव फलकावर. पाहुण्यांचा सन्मान आणि धारणी आणि हातनोली माफी असावी बँजो. धारणी आणि हातनोलीचे ज्यांनी ज्यांनी षटकार मारले, टोटल 13 षटकार झालेत. करण कृष्णा पारेंगे यांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला 1000. त्यांनी ज्यांनी ज्यांनी षटकार मारले त्यांनी स्टेजवरती येऊन थांबा. धारणी आणि हातनोली सर्वोत्कृष्ट पॅकर. थांबा थांबा बँजो. आमचे गणेशजी कदम यांचाही सन्मान मात्र इथे होईल. गणेशजी कदम साहेबांचा सन्मान होईल. या धनंजय राणे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी कदम साहेबांना सन्मानित करावं. या दरम्यान चेंडू पुश केला वाडीश लॉंगॉनच्या दिशेने. हातनोलीच्या फलंदाजांनी ज्यांनी ज्यांनी षटकार मारलाय आणि धारणीचे ज्यांनी ज्यांनी षटकार मारलाय त्यांनी स्टेजवरती येऊन थांबा. आणि आता गणेश कदम साहेबांचा सन्मान मात्र इथे होईल. या धनंजय राणे नाही तर अजिंक्य देशमुख यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. हा धारणी आणि हातनोली एक एक प्रतिनिधी या. मंगेश गायकवाड राहिले या. मंगेशजी गायकवाड यांचा देखील सन्मान इथे होईल कारण आता थोडे ओव्हर ब्रेक आहे. मंगेशजी होईल. धन्यवाद मंगेशजी गायकवाड. आणि आता मात्र इथे 104. क्या बात है कांड्रोली. अभिनंदन. आता हायएस्ट स्कोर या स्पर्धेतील. क्या बात आहे. सुनील शेट्टी यांना बरोबर आठवणीत आहे भले माझ्या नसेल आठवणीत. मी मात्र रजा घेतो आणि पुढची सर्व सूत्र सूरज हातमडे यांच्याकडे सुपूर्त करतो. चला अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लागलेल्या आहेत. प्रेक्षक मायबाप पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. समालोचन माझं फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. कुठल्याही खेळाडूचा कुठल्याही प्रेक्षकाला दुखवण्याचा कधीच हेतू नाही आहे. फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करायचं आपण एन्जॉय करा हीच आपल्याला विनंती राहील. चला अगदी जाऊया. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज किरण डोंगरे तयार आहे. सर योगेश सर एक मिनिट. प्रदीप गावडे आणि मंगेश घाग यांना विनंती का आपण वरती या. यावेळेस हो फटका जबरदस्त. चौपाटी लय भारी. तिचं नाव जू आणि चांगल्या बोले याच ठिकाणी पारितोषिक आहे. वाणिवली संघासाठी प्रत्येक षटकाराला 5000 रुपये, चौकारासाठी 2000 रुपये आणि षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक तर झाली तर 25000 रुपयाचं पारितोषिक मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं. नाद करते काय पैसाच पैसा. भयानक कार्यक्रम. जाऊया गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील हो फटका जबरदस्त. बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल. बायकोची मग व्हायची काशी बाजार भारी. त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. माझा डायलॉग पूर्ण होऊ द्या ना. आणि सर आपण या ठिकाणी एक सन्मान घेतोय ज्यांनी याच आवाजानं आपली स्पर्धा सजवली. महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक द व्हॉइस ऑफ कर्जत आदरणीय समीरजी सोमणे सरांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करतोय आदरणीय अजिंक्य देशमुख आदरणीय मोतीराम शेठ टोमरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते समीरजी सोमणे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. खरं तर समीरजी सोमणे सर आज येणार नव्हते परंतु मयूरजी ठोंबरे यांचा खास अट्टास होता की ते आले पाहिजेत आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती होतो. आणि त्याचबरोबरीनं मोतीराम शेठ टोमरे यांच्या वतीनं म्हणजे मयूर मोतीराम शेठ टोमरे यांच्या वतीनं समीरजी सोमणे सरांना 2500 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येत आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये योगेश वाघ सरांकडे. 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 संघांच्या माध्यमातून वाणिवली आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. असरोटी
चला अगदी आपण पाहिलेलं आहे लागोपाठचे दोन षटकार आपण पाहिले. तिसऱ्या बॉलवर शेंडी फोडली. यावेळेस आता पाहायला मिळेल चौथा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. यस केसून मारण्या बास. थोडक्यात कार्यक्रम झाला नाही तर काय बोलायचं आहे. सेम कार्यक्रम बाबा. काय माहित आहे का म्हणून सांगता अशी कामगिरी म्हणजे काय माहिती आहे का. ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. बिना लग्नावाला डोका दुखी. चला अगदी आपण पाहिलेला आहे इथे डॉट चेंडू आलेला आहे. 4 बॉल झालेले आहेत. या षटकामध्ये 19 धावा आहेत. षटकातले 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे किरण डोंगरे. ओहो खोसऱ्या बॉल परंतु इथे जमलं नाहीये. तिथे मात्र सुटसुटीत दिल्या घरी सुखी राहावे. नोटंटा नोघंटा तिथे डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल. पहा पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 षटकार आले. बॉलर चॅप्टर निघाला. बॉलर सांगतो हम भी तेरे शेर आहे. कारण तेथून 3 चेंडू डॉट आलेले आहेत. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एनमध्ये फलंदाज देखील तयार आहे. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती किरण डोंगरे. यावेळेस समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. शतरक्षे बॉल खाली आणत तिथे मात्र सुरेख झेल. दिल्या घरी सुखी राहावे. करण कृष्णाशेठ पारंगे यांचे 8,000 रुपये आणि सौरभ दुर्गे दीप दुर्गे यांच्या वतीने विकेटचे आधार असे 17,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाचं देखील वितरण करण्यात येईल. मी विनंती करतोय. थँक्यू. आदरणीय निखिलभाई पाटील आणि विनोद शेठ भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण वितरित करावं. विवेक ठोंबरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला अगदी आपण पाहत आहे षटक क्रमांक 3 साठी पवन ठोंबरे यावेळेस आलेला आहे. दोन्ही टीमचे 12 खेळाडू पण बसत आहेत. पवन ठोंबरेला विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे अमर ठाकूर यांच्या वतीनं. 9230 गाडी कोणी रस्त्यात पार्क केले त्याला विनंती आहे की लगेच आपण काढा. 9230 आणि हातनोली संघाच्या प्रतिनिधीला विनंती आहे की आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी या. करा. मोहनजी ठोंबरे यांना विनंती आहे की आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करा. तेवीस धावा धावफलकावरती या षटकातले पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पहा घणाघाती हल्ला करत असताना चौकार ठोकलेला आहे. 23 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पवन आणि ते मात्र ओहो एक कंटिन्युअर 3 टमटम. हा षटकार गेला दूर. चीन टपाक डमडम. आयोवा झेलसाठी भरपूर झुंबड सुरू आहे. परंतु झुंबड सुरू असताना एक काम करा. पुढच्याचा विचार करा. नाही तर काय सांगताय पुढचा सपाट त्याचा कार्यक्रम अजून सपाट. 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला. पहा जाऊया काय बोलायचं. बरं ते जाळीत गुतायची बारी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय की 29 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. पहिला बॉल त्यावरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. येणारा चेंडू ओ यावेळेस देखील हो पहा तो बॅट्समन बिचारा बॉल मारतो. तो गोलंदाज चेंडू टाकतो आणि इकडे बघणारा करतो ओ मुळियत बाहेर येईल ना. मुळियत कमीत कमी मुळियत बाहेर निघणं असं तरी आरडा. चला हरकत नाही. फक्त एंटरटेनमेंट आहे. नाहीतर मला पळताना जागा कमी पडायची. त्यामुळे तुमच्याबरोबर मलाही सांभाळून घ्या. धावसंख्या धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजूनही या ओव्हरमधील 3 यस पहा आणि यावेळेस चांगला चेंडू आलेला आहे. डॉट चेंडू आला. आता मात्र 12वा खेळाडू खुशी करायला लागला. डॉट चेंडू आला त्याला मात्र बरा वाटला. हरकत नाही आहे.
अगदी आपण पाहिलेलं आहे डॉट चेंडू येणंही गरजेचं आहे, कारण प्रत्येक जर बॉल बॅट्समननी मारला तर बॉलर काय करणार. गोलंदाज तयार. वा वा, शबास शबास. पहा बॉल डॉट आला का लगेच बॉलरला वा वा शबास शबास. षटकार आला का अरे काय तू बॉलिंग करतो. आणि कॅश प्राईज देण्यात येत आहे. हातनोली संघाला जे 9,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते त्यांना देण्यात येतं आहे. आयवा कॅच खरं तर 2 ओव्हर झाल्यानंतर आपण आयवा कॅचचं पारितोषिक देणार आहोत. चला अगदी आपण पाहताय की हा चेंडू डॉट आलेला आहे. बॉलर काय माहिती आहे का, बॉलरची अशी कंडिक्शन होते, षटकार आला तर तिकडून 2-3 भोशाला, डॉट आला तर शबास शबास. यस, यावेळेस हो आंधळी शॉट होता, ना इलाजाला कसपटला निसपटला तिथे, अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे. खाऊन पिऊन डेकर देव 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 10.00 ची धावगती, 30 धावा. आपण पाहताय, तुम्ही आम्ही पाहताय आमदार चषकाचा सोहळा, अर्थात सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे, त्याचबरोबर सन्मान्य मोतीराम शेठ ठोंबरे, ज्यांच्या करातने स्वप्नातील ही क्रीडा स्पर्धा आज आपण पाहताय. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा, अतिशय या विभागामध्ये चर्चेत राहणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. चला अगदी शेवटचं षटक नयन ठोंबरे आलेला आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी खऱ्या तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थाने ही एवढी मोठी क्रीडा स्पर्धा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. सन्मान्य मोतीराम शेठ ठोंबरे साहेब, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने पाहताय, स्पर्धेचा आनंद खऱ्या अर्थाने घेत आहेत. पाहुण्यांची वर्दळ देखील आपण पाहिलेली आहे. आणि निश्चित आज त्यांच्या स्वप्नातली ही क्रीडा स्पर्धा आमचे नितीनजी तळवे खऱ्या अर्थाने पाहुण्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संपर्क साधला गेला. खऱ्या अर्थाने आमच्या पाहुण्यांचा देखील मी मनाच्या अंतकडापासून आभार मानेन. त्याचबरोबर आमचे तानाजी दादा खऱ्या अर्थाने इथपर्यंत घेऊन आले, त्यांचेही मी आभार मानेन. चला मॅचकडे वळूया. 3 ओव्हर 30 धावा आहेत. शेवटची ओव्हर आहे. चला शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडणार, दिलवाले लागणार का दिलजले लागणार, काय घडणार काय नाहीये, किती टार्गेट बनणार. गोलंदाज तयार. यावेळेस हो समोर फटका फसलाय. ओहो, काय झालं माहित आहे का, सेम कार्यक्रम झाला. गाडीत गाडी हिरो होंडा पण लगीन झाला आणि सासऱ्याने घातला गळ्यात अनाकोंडा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे सध्या बँडवाली मंडळी जोरात जोमात आहे, कारण आताच भोजनालय झालेलं आहे, त्यामुळे आता एनर्जी वाढलेली आहे. हरकत नाहीये. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस जाडा गट्टा आडिया बांध्याचा गुडगुडीत फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कौशल थोरवे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा चांगली आहे खऱ्या अर्थाने. पहा या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ विजयाच्या आशेने आलेला आहे. अगदी आपण पाहिलेलं आहे की तब्बल आयवा जेलसाठी 11 हजारांचं देखील पारितोषिक दिलं जातं, परंतु 11,000चं पारितोषिक मिळवण्यासाठी 7-8 जण एकमेकाचे बोकांडी बसायची बारी. काय बोलायचं, घेणारी एक पण 7-8 जणांचा चुराडा पार. हरकत नाहीये. इथे विकेट आलेली आहे पहिल्याच बॉलवरती. आणि यावेळेस पहा नॉनस्ट्राईकचा फलंदाज सांगतोय, आता जरा दमानं मार, जरा जोमानं मार, जरा मजबूत मार. हरकत नाहीये. चला अगदी आपण पाहताय पहिलाच बॉल. 5-0 पहिल्या सत्रामधील बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे. हो यावेळेस समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेला आहे बॉल पर्यंत. यस, त्याला माहित आहे पचल आवडस ना खावा, ना पचत ना खावं, नाही तर फुकाट काय सांगता ऍसिडिटी, मग बघायला लागणार ती म्हणजे CST. असं अगदी आपण पाहताय 31 धावा धावफलकावरती आहेत. आमचा स्कोरर एकदम जबरदस्त आहे. अगदी आपण पाहताय स्कोरर टेन्शन घेऊ नको, जरा उद्यापासून काहीतरी खात जा, थोडीशी तब्येत बनव. मी पण षटाक बसा आहे आणि म्हणून अगदी आपण म्हणताना सकाळी लावतो आमचा स्कोरर. पहा लाईबॉय साबणाचा फेस, त्याच्या पहा मुशीवरती आहे लांब केस. हरकत नाही आहे, असू द्या, आमच्या पण आहेत. अगदी आपण पाहताय पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो यावेळेस हो क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, दुसरी साठी निघालेले आहेत.
आणि तोपर्यंत पहा 2 धावा कंप्लीट. पहिली धाव सकाराम आली, दुसरी धाव तुकाराम आली, शांताराम ओके झाला. तिथे आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा धावफलकावरती आहे. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. जबरदस्त प्रयत्न सुरू आहे स्क्रीनवरती. खऱ्या अर्थाने आपण पाहुणेवर त्याचबरोबर आमचे स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थाने अगदी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जबरदस्त खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा. चला अगदी आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 33 धावा. यावेळेस समोर फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत चेंडू मात्र निघून चालाय. हातात काडी कांद्यावर घोंगडी. त्यापेक्षा लय भारी ती म्हणजे आज सासूरवाडी. ब्रेक लगाव, ब्रेक लगाव, अर्जन लगाव. अगदी जाऊया आता या 4 धाब्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. या मॅच मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत षटकातील पुढील चेंडू. यस नाही विलास काय करणार. म्हणून तर म्हणतात ना एक जेला उंगवातल्या बाजूने चेंडू वाईट गेलेला आहे म्हणून मारलं. हरकत नाही. 38 धाबा धावफलकावरती सध्या आपण पाहत आहे. खराब चेंडूला त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम झाला. म्हणजे याच्या सोपा उपाय खायला मिळते. भाकरी तर काल करायची चाकरी. रोक बॅटोक. 38 धाबा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओ 12 इकडे कणतो बघा. 12 काही प्रॉब्लेम नाही ना. आजार बिजार नाही ना. तिकडे बॉल डॉट आला की इकडे कंचा तरी करतो. ओ बघा असा आजार वया ना बाबा. एक मेंटोस जा मेंटोस घेऊ दिमाग की बत्ती जलाव. नो कन्ना नो कुतना सगळा साफ सपाट. आणि योगेश सर आपण जो समोर योगेश सर समोर जो बॅनर पाहतो ना त्यात पाहुणे नाही आहेत आणि त्याचं जे सुधारलेलं जे पारितोषिक असेल ते आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवण्यात येईल. मगाशी पाहुणे हॅलो चेक हॅलो. जाऊया इथे मला वाटतं अशा पद्धतीनं पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये 40 धाबा आपण पाहिलेल्या आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये 41 धाब्यांची गरज असेल. मगाशी पावडे होते तोपर्यंत 1,40,000 रुपयापर्यंत हे पारितोषिक गेलं होतं. परंतु त्यामध्ये आता थोडीशी सुधारणा झालेली आहे. जे पारितोषिक आहे ते खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यात येईल. बँजो थोडंसं थांबा आणि मी टिकेमाळी सर संतोष चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आणि त्याचबरोबरीनं पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. वरोसे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल धारणी. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चिरागजी उतेकर, अनिकेतजी निकम, राकेश बेलोसे, केतन बद्रिके यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. समोर जो बॅनर आहे आदरणीय विनोद शेठ भोईर यांचा, त्याला जर कोणी षटकारानं हिट केलं तर त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक सुमित ठोंबरे यांच्याकडून आहे. अभिजित देशमुख यांचा जो बॅनर आहे त्याला कोणी षटकारानं हिट केलं तर गिरीश शिंगोले, ऋतुराज जाधव आणि त्याचबरोबरीनं निमिष दपके यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अभिजित देशमुख, विनोद शेठ भोईर, आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचा जो बॅनर आहे त्याला कोणी षटकारानं हिट करेल त्यासाठी गोट्या उचवाल आणि गिरीश माळी यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. समोर स्टेजच्या ऋतुताई, हर्षल भाऊ, मयूरजी आणि मानसजी यांचा जो बॅनर आहे त्याला जो कोणी षटकारानं हिट करेल त्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक चेतन मेश्राम यांच्या वतीनं देण्यात येईल. अरे बाबा ओरिजिनल असून झेरॉक्स नको ना वापरू सध्या.
अखंड ओरिजिनल आहे ना, झेरॉक्स माग गेल्यानंतर वापर. आणि मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय सचिनदादा ठोंबरे यांना मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. अगदी मागच्या महिन्यामध्ये सचिनदादा ठोंबरे यांची एक स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सचिनदादांनी डिक्लेअर केलं की पुढील वर्षी जय मल्हार आसरोटी संघाच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर हे पारितोषिक असेल. खालापूर तालुक्यातील पहिली 4 व्हीलर असलेली स्पर्धा आपल्याला जय मल्हार क्रिकेट संघ आसरोटी यांच्या वतीनं पुढील वर्षी उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्या सचिनदादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हरकत नाही. आता खऱ्या अर्थाने आपण पाहताय पाहुण्यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आमचा डीजे वाला खऱ्या अर्थाने पहा, लगेच त्यानं जुना शोधून पाहिला आणि आता तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक थँक्यू. चला अगदी आपण पाहताय की सलामीची जोडी यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्याची मजबूत बॉडी तेवढीच त्याची चांगली दाढी. रवी ठोंबरे आणि किरण ठोंबरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धाबा बनवायच्या आहेत. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सुधीरशी ठोंबरे साहेबांचा खऱ्या अर्थाने जो बॅनर आपण पाहताय. खऱ्या अर्थाने आज या एवन जोडीनं घेतलेलं स्वप्न आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची श्रीमंती काय आहे. प्रेक्षक आजही आपण जर नजर टाकली, आत्ताही नजर टाकली तर जिथे पाहाल तिथे प्रेक्षक आहे. म्हणजे या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ही श्रीमंती आपण पाहताय. ही स्पर्धा कुठपर्यंत पोहोचली आहे. घर बसले प्रेक्षक मायबापांपर्यंत तर पोहोचली आहे, परंतु घरात बसलेल्या प्रेक्षकांना खेचून आणण्याचं काम या स्पर्धेनं केलेलं आहे. अतिशय जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. योगेश पारितोषिक आहे. वाणिवली संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं देण्यात येईल. खरं तर या अगोदर आपण पाहिलं प्रत्येक षटकाराला 5,000, प्रत्येक चौकाराला 2,000 रुपये आणि आता विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक. आणि लगातार 2 बॉलवरती 2 विकेट जरी घेतल्या ना तरी त्या गोलंदाजाला 10,000 रुपयाचं पारितोषिक मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं देण्यात येईल. आज पारितोषिकांचा वर्षाव खऱ्या अर्थाने पहा, प्रत्येक खेळाडूवरती प्रेक्षकांवरती पारितोषिक. आणि आज चौक विभागातील 8 संघ मैदानामध्ये खेळतायत. हॅलो, आज जो चौक विभागातील संघ सुपर 4ला दाखल होईल त्यासाठी विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं आजच्या रात्रीमध्ये टॉप 4 मध्ये जाणाऱ्या संघाला 11,111 रुपयाचं पारितोषिक असेल. ओहो, अगदी पहा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती पारितोषिक आहे. अगदी आपण जाऊया नाद करा पण आमदार चषकाचा कुठं, कारण आज इथे पाहिला तर प्रत्येक बॉलवरती पारितोषिक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तू चल मोरमा आलो मग खुसखुस चार. ब्रेक मारो जल्दी मारो. पहिलाच बॉल त्यावरती चौकार आपण पाहिलेला आहे. आणि यावेळेस मात्र फलंदाज यावेळेस बाद होतोय. ओ यू टेक ऑन विकेट.
थँक्यू धन्यवाद. यावेळेस संकेत ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला अंकितच ठोंबरे बोललो सर. अंकित ठोंबरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मला वाटलं माझीच कानपूर लाईन गंजलेली आहे, पण मला जोड भेटलेला आहे. हरकत नाही आहे. चला अगदी आपण पाहताय की पहिलाच बॉल त्यावरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आलेली. टेन्शन घेऊ नको. षटक क्रमांक 1 सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे पहा घरपट्टी आणि पाणीपट्टी तालुक्याबाहेर म्हणजे तडिया सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक. आणि जाऊया आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. आवड दे म्हणजे काय बॉल हुकला का तुम्ही फक्त 95 दबावूच टिका. आवड सर बॉल हुकल्यावर तुमच्या एकच अपील आहेत ना, आऊट द्या. परंतु पहा आणि निश्चित पंचांची भूमिका जबरदस्त आपण पाहिलेली आहे. टच चेंडू आपण पाहिलेला आहे. आता पुढील चेंडू कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हो फटका जबरदस्त आणि यावेळेस चेंडू मात्र थांबणार नाही. या चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचला. षटकार आले. अगदी या षटकारासाठी अमित ठोंबरे यांच्या माध्यमातून 2000 पारितोषिक. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय की 10 धाबा. ओहो चापून मारलाय, चेपून मारलाय, फिल्डर वाकून आलेला आहे. तोपर्यंत पहा डाळीत कांजी, कांजात वरण, रोग बॅठोक. ही धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या धावपलकावरती 11. सासऱ्याला सांगा लगीन झाला द्या आम्हाला 7-8 बकरा. धावसंख्या 11. यस धावसंख्या धावफलकावरती 11. लगीन झाला सासऱ्यानं हुंड्यामध्ये दिली मला पहा 5 बकरा. तुम्हाला नाही दिली मला दिली. 11 धावा आहेत धावफलकावरती. 19 चेंडू 30 धाबा. 19 चेंडू 30 धावेची आवश्यकता म्हणजे या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज तयार. यस पहा यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. यस टाळ्या वाजवता बघा कसं अजून जोरात टाळ्या वाजवा. पहा एकंदरीत अगदी आपण पाहता की षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती पोरा सोरा उभा वारा. धावसंख्या धावफलकावरती 2 आकड्यामध्ये लागले कचकन 12. आता ठोको. थँक्यू. दत्ताशेठ कोळी साहेबांना विनंती करतो की मुख्य मंचावरती यावं. त्याचबरोबरीनं अभिजितजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक खरं तर 1,51,000 रुपये आहे. परंतु जो संघ जिंकेल त्यासाठी दत्ताशेठ कोळी आणि अभिजितजी देशमुख यांच्या वतीनं 50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि योगेश वाघ यांच्या समालोचनासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. सुभाष शिंदे आणि हरेश दुर्गे यांच्याकडून योगेश वाघ यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि समोर जो फिरता बॅनर आहे सुधीर शेठ ठोंबरे आणि ठोंबरे यांचा, त्याला जर षटकारानं हिट केलं तर राजनजी गावडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. खूप खूप धन्यवाद. चला षटक क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल वैभव तोरे. वैभव तोरवे आपल्याला पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थाने पहा पारितोषिकांपेक्षा तुमचं प्रेम फार महत्वाचं आहे. माझं समालोचन फक्त आणि फक्त एन्जॉय करून घ्या. अरे इकडे आगीन गाडी पण आली, तिकडून गाडी पण गेली, आम्ही मधीच कोंडलो. चला अगदी आपण पाहताय म्हणून तर म्हणतात ना अगदी आपण पाहताय की पुढील चेंडू आता आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी वैभव थोरवे तयार आहे. षटकातील पहिला बॉल. ओहो फटका इथे जबरदस्त. उंची भरपूर आहे, लांबी कमी का नाहीये, लांबी भरपूर. म्हणून तर म्हणतात ना दुकानात झाला स्वस्त झाला तो म्हणजे बेसन. आणि जवळच आहे आमचा चौक रेल्वे स्टेशन. ठोक.
यांच्या समालोचनासाठी हॅलो सुभाष शिंदे यांच्याकडून 1000 रुपये, हरेश दुर्गे यांच्याकडून 1000 रुपये, नितीन तवले यांच्याकडून 1000 रुपये, राजन गावडे यांच्याकडून 500 रुपये, अमोल कदम यांच्याकडून 500 रुपये, सागर मोरे यांच्याकडून 500, तब्बल 4500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. खऱ्या अर्थाने पहा, पारितोषिक नाही दिली तरी चालतील, परंतु मला सांभाळून घ्या आणि फक्त एन्जॉय करा, एवढीच माझी विनंती राहील. कारण माझे गावठी आणि प्युअर गावरान शब्द आहेत, कुणाला कदाचित त्याचा अर्थ वेगळा लागत समजून घेत असाल, म्हणून म्हणतो पारितोषिक नाही दिलं तरी चालेल, फक्त आणि फक्त एन्जॉय मजा करून घ्या, हीच विनंती राहील. यास नाद केला पण वाया गेला तो वाईट बॉल, खराब चेंडू. म्हणून तर पहा, आता हे षटक झाल्यानंतर साहेबांवरती आपण करायचं एक धवळा पण गाऊया. इथे 17 चेंडू आणि 22 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 22 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज तयार. पास ते विकेट किपरचे ढेंग पटीतून बॉल पळायला लागला, सुटसुटीत गुटगुटीत. आणि मानस सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीनं पारितोषिक आलेलं आहे. दर रात्री आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, मानसजी ठोंबरे यांच्या वतीनं समालोचन कक्ष, आमचे पंच, स्कोरर, आमचा डीजे, त्याचबरोबरीनं आमचा बॉलबॉय यांच्यासाठी 10,500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतं आहे आणि ते देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबरीनं आदरणीय सचिनदादा ठोंबरे यांच्या वतीनं कॉम्बॉक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. अगदी आपण पाहताय जबरदस्त खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा, चांगला चेंडू आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल जबरदस्त. कारण आमचा डीजे वाला पण मगापासून जाम थांबलेला, आता बँड वाल्या वाजवाय खोटी तो इकडे धडाम धूम गाण्याला येतो. यावेळी देखील हो चांगला पटका, तोपर्यंत पहा वाकून वाकून आलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने घेतलेली आहे आणि म्हणून पहा पचल आवडच खावा, ना पचत ना खावा, फुकाट जुलाब, ऍसिडिटी सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे पहा सुखरूप राहावे, ठुकठुक राहावे. आता 20 धावा झाल्या का? बरं 14 बॉल 19, जसा 21. बरं तुम्ही बोलाल तसा, कारण तुम्ही आमचे ग्रामसेवक आहेत. स्कोरर म्हणजे आमचे ग्रामसेवक आहेत. चला धारणी आणि भरोसे दोन्ही कॉल आहे की टॉससाठी लगेच या. आणि बॅट राजन गावडे यांच्याकडून 1000 आणि विनोद शेडवीर यांच्या वतीने 1000. पाचवा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होईल. हो अशी बॉलिंग म्हणजे काय माहित आहे का? पेंडिल नाही नाडी आणि पोरगा मानतो दे मला बुलेट गाडी. इथे डॉट 13 बॉल 21, 13 चेंडू आणि 21 धाब्याची गरज. गोलंदाज एकदम गोरा गोरा पान फुलासारखा छान, परंतु गोलंदाजी त्यापेक्षा अजून छान. वैभव थोरवे. आणि उपसरपंच निखिलबाई पाटील यांना विनंती करतो की टॉस करण्यासाठी त्यांनी पुढे यावं. निखिलबाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 12 चेंडू आता 21चं समीकरण आहे. थोडंसा बँडवाले थांबवतोय. थँक्यू. चला टॉस देखील तिथे अगदी आपण पाहता की टॉसही संपूर्ण होतो. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल झालेला आहे. मला वाटतं पाण्याची मागणी, तसं पाण्याची मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे अगदी पहा पाण्याची मागणी केलेली आहे. पाचू पाचू बाय नदीतली पाचू, देव करी सोनियाचा ठेचू. पाचू पाचू बाय नदीतली पाचू, देव करी सोनियाचा ठेचू. सुधीर शेट वर मावर माझाला, देव का समजवाया गेला. मोतीराम शेट वर मावर माझाला, देव का समजवाया गेला.
पाचू पाचू बाई नदीतली पाचू देव करी सोनियाचा ठेचू हे देव करी सोनियाचा ठेचू. धवळा गाल सुरुवात केली पण माझ्या किडनॅप बँडवाल्यानं दाबल्या, मधीच ब्रेक घेतला. हरकत नाहीये, चला अगदी आपण जाऊया मॅचकडे. 12 बॉल 21 धाब्याची गरज आहे. 12 चेंडूने 21 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे आता गोलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आणि पहा फलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. केल्याशिवाय काय होणार नाही, ती कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 साठी कौशल थोरवे. चला बघा, बॅटिंग त्याला करायचं आहे, तिकडे त्याची प्रॅक्टिस सुरू आहे. म्हणजे आजार त्याला उपचार त्याला, हरकत नाही आहे. चला गोलंदाज तयार आहे. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा रंगलाय रंगलाय आणि रंगलाय. चला गोलंदाज तयार होईल. षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी कौशल. आणि यावेळेस देखील हो फटका हवेत आहे. शतरक्षक दूरवर आहे. झेल कॅरी होईल का? बस असा बरा काम आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा, भाषा बिना लग्नाचा. म्हणून सांगा बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी. तिसऱ्या पंचांची मदत, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. एक सरा मारलेला आहे. सोनोग्राफीची गरज आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन नाही तर कपरेशन. आजार सापडला की लगेच तुमच्यापर्यंत निर्णय येईल. त्याच्यावरती आपण तो निर्णय देणार आहोत. आमचे तिसरे पंच तयार आहेत. पेशंट जोरानं श्वास घ्या, तोंड वरती करा. फलंदाज सुरक्षित आहे, कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये. फक्त एक विक्स 500 गोळी घ्या, सगळे आजार दूर करा. चला आणि अगदी तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलेला आहे की फलंदाज सेफ आहे. काही टेन्शन नाही. नो टंटा नो घंटा, काही प्रॉब्लेम नाही. पहा बॅट्समॅन चांगल्या मानात नाड्या नाही तर घालील कुणी काड्या. यस अगदी आपण पाहता. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 11 बॉल 20 धाब्याची गरज आहे. 11 चेंडू 20 धाबा आपण पाहताय. खऱ्या अर्थाने निश्चित तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत द्वारकानाथजी चोरगे सर खऱ्या अर्थाने या. हो हेलिकॉप्टर बेकार, खुरपण खुरपण खुरप्या शॉट नाही इलाज. खावा पक्का मीठ गडी हा नीट. शॉट उतरलाय भारी पण सकाळीच खाली चहामध्ये खारी. विकेट. अगदी पहा माझ्यासाठी जे पारितोषिक आलेलं आहे तब्बल 4,500 ते माझ्या सगळ्या बक्षीसदात्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून मी तुमचा आभार मानेन की खऱ्या अर्थाने पहा हे प्रेम मिळतंय आज या चौक नगरीमध्ये, या आमदार चषकामध्ये. आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती ही माझी दुसरी फेरी आहे. आणि या विभागामध्ये सातत्याने मी प्रत्येक वर्षी पनवेल विभागामध्ये द्वारकानाथ सर मला वाटतं आमच्यासोबत कायम आम्ही 75% सीझन मी या विभागामध्ये नेहमी कव्हर करायचो. आणि या सीझनला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने योग आला. आणि खऱ्या अर्थाने हा योग या आमदार चषकामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे नितीनजी तळवे दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित एक हट्ट धरला होता. आमच्याशी माझा जो शेड्यूल आहे तो कंटिन्यू सुरू आहे परंतु यावं लागलेलं आहे. हे प्रेम आहे. चला जाऊया मॅचकडे. 10 बॉल 20 ची गरज आहे. 10 बॉल 20 म्हणजे प्रत्येक बॉल 2 2 बे एके बे बे दुनी 4 बे त्रिक 6 बे चौक 8 2 बोकडे 1 पाट कार्यक्रम सपाट. चला जाऊया. आता येणारा चेंडू आपण पाहताय. अगदी आपण पाहताय की या बॉलवरती 2 धाबा आल्या.
9 चेंडू आणि 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. आणि जबरदस्त कामगिरी आपण पाहिलेली आहे या 2 धावेनं. चला आमचे डीजे वाले पण भरपूर मोकार मशनी घेऊन आलेले आहेत आणि आयोजक आहे ते नाद केलाय. मला वाटतं 2 पिकअप फटाकडे आणल्यात का काय केल्यात यावेळेस देखील. हो इथे यावेळेस मात्र फटका. लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू, लाय चुना मळ तंबाखू, चोरीला गेले चिकू, ते पण ठोकू 4. थँक्यू. आमच्या अख्ख्या ग्रामपंचायतमध्ये एवढे फटाकडे काही वाजली नसं, पण आवडे आज आत्तापर्यंत वाजले आमदार चषकात. म्हणून आम्ही 2 पिकअप फटाकडे आणल्यात का काय केलाय, नाद केलाय नाद. चला सॉरी अगदी आपण पाहू शकाल आमचे नितीनजी तवले दाजींच्या माध्यमानं खऱ्या अर्थात निश्चित जो कॉन्टॅक्ट साधला होता आणि दाजींचं एक हट्ट होता. आणि यावेळेस समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे बस. ते बॉलाला काय शिंगा फुटलेली का काय झालेली, फिल्डर मात्र आला पण सुसाड मगी गेला. आमटी इज द रिव्हर्स. अगदी आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य सुभाष दादा शिंदे दादांच्या माध्यमातून माझ्यासाठी खऱ्या अर्थाने 1000 रुपयाचं पारितोषिक मी मनाच्या अंतःकरणापासून आभार. आणि खऱ्या अर्थाने निश्चित तुमचं मी आभार मानेन सगळ्या बक्षीसदात्यांचं की खऱ्या अर्थाने हे प्रेम आज तुमचं पाहायला मिळालेलं. आणि यावेळेस देखील शिडीवर शिडी, 32 शिडी, एकाची पेटली दाढी, त्याच्यावरती दुसऱ्यानं ओढली विडी. षटका दनादन दनादन दनादन. लय खतरनाक कार्यक्रम सुरू आहे. आता जाऊया मॅचकडे मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय की हा सामना येऊन पोहोचलेला आहे. सध्या आता मीटिंग जमली बघा फिल्डरांची. सकाराम, तुकाराम, कांताराम, शांताराम, अंताराम सगळे राम 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 सगळे मैदानाच्या आतमध्ये पहा मीटिंग करतायत, चर्चा करतायत. चला आता योगेश सर, एक महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. खरं तर हातनोली संघाचे 2 खेळाडू साहिल चौधरी आणि विशाल चौधरी हे 2 भाऊ खरं तर खूप वर्षांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्या हातनोली या ग्रामीण संघातून खेळायचे, परंतु काही वैयक्तिक कारणास्तव ते तुरमाळे या ठिकाणी शिफ्ट झाले होते, स्थलांतरित झाले होते. आणि त्या कारणास्तव ते आपल्या हातनोली संघातून न खेळता काही काळ हे तुरमाळे संघातून खेळत होते. परंतु आता पुन्हा एकदा ते आपल्या हातनोली गावाकडे स्थलांतरित झालेले आहेत, म्हणजे आपल्या मूळ गावी हातनोली इथे आलेले आहेत. आणि चौक कमिटीला हातनोलीच्या कॅप्टन एक निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे साहिल चौधरी आणि विशाल चौधरी हे फक्त हातनोली संघातून खेळतील. रायगड कमिटीची देखील आपलं बोलणं झालेलं आहे, त्यांनी देखील परवानगी दिलेली आहे. आणि चौक कमिटीने हे मान्य केलं की इथून पुढे साहिल चौधरी आणि विशाल चौधरी हे 2 खेळाडू फक्त हातनोली संघातून खेळतील आणि त्यांना परवानगी दिलेली आहे. त्याचं आपण जाहीर स्वागत करूयात. जयेश तुरे. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, विकेट आलेली आहे. शिट्ट्या मारू नका, शिट्ट्या मारल्या माझ्या अंगात हेडर शिरत आहे. थँक्यू डीजे. बँजो थोडं थांबवतोय. आणि या गोलंदाजानं जर हा सामना जिंकवला तर जयेश तोरवेसाठी मनोजदादा तोरवे यांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मागच्या इनिंगमध्ये 3 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले आणि त्यासाठी तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि हा सामना जर गोलंदाज जयेश तोरवेनं जिंकून दिला तर मनोजदादांच्या वतीनं तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला देण्यात येईल.
चला अगदी आपण पाहताय की आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नयन ठोंबरे. नयन ठोंबरे मैदानात दाखल. पहा सिंगल बॉडी त्याची, पहा नाजूक नाजूक दाढी. आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नयन ठोंबरे यावेळेस दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता. 5 बॉल 7. ओमी आणखीन एक माईक मुख्य स्टेजवरती पाठवा. आणखीन एक माईक स्टेजवरती पाठवा. 5 चेंडूने 7 धावेची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. विजयासाठी मग कोण जिंकणार त्यावरती संपूर्ण लक्ष राहिलेलं आहे. नवीन कोरा करकरी शोरंबी टर्टची नवीन फलंदाज तो बघा. आता मैदानात दाखल त्याने तिथून हद्द केलेले आहे. इथून आपला 7-12 संघ चालू होतो. ठीक आहे. आता गोलंदाज लेफ्ट राईट अंपर इस्राम बॅटमन सावधान. बेकार. ज्याला भांडी कशा शॉट खेळा, ज्याला पण हांडी भांडी खोंबली चमली सगळं अगदी पाहिलेलं आहे. व्हाईट बॉल. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आता DRS घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत. मनोज दादा थोरवे मुख्य मंचावरती आहे. त्यांच्या बॅनरला कोणी षटकारानं हिट केलं तर राजनजी गावडे यांच्याकडून 5,000 रुपये, अजिंक्य देशमुख यांच्याकडून 5,000 रुपये, नितीन तवले यांच्याकडून 5,000 रुपये, सागर शेठ मोरे यांच्याकडून 5,000 रुपये, रवी दुर्गे यांच्याकडून 5,000 रुपये, हरेश दुर्गे यांच्याकडून 5,000 रुपये आणि नितीन दादा तवले यांच्याकडून 5,000. तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि मिड विकेट आहे म्हणजे मिड विकेटला षटकार येणारच. आणि तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय की हा चेंडू वाईड आहे. म्हणजे चॅलेंज केलं होतं मला वाटतं पंचांचा निर्णय आला. आणि आता तिसऱ्या पंचाचा सिग्नल देखील आलेला आहे. चला 5 बॉल 6. सगदी. ओहो, आणि इथे घडलं काय? चिकन तर चिकन, आता वकन सीएम कार्यक्रम झाला. आता सांगा बॉल हुकन आणि तिथे विकेट. हॅलो. थँक्यू मल्लिकार्जुन ब्रास बँड खाणे आंबिवली. दीप आणि त्यांचे सर्व सहकारी सुंदर अशी गाणी वाजवतात. मी ओमकार गावडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. ओमकार गुरव, समालोचक ओमकार गुरव यांनी स्टेजवर या प्लीज. चला अगदी आपण चालू असलेल्या सामन्याकडे व्यासपीठावरती पहा. गजबजलेलं भरलेलं हे व्यासपीठ आपण पाहताय. मॅचकडे वळणं गरजेचं आहे. मोठे घरचा पोकळवाचा 12 शिर बसा बसा डास डू डॉट. वावेगरचा चिराग वावरले. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हॅलो. चिराग उतेकर आणि राकेश बेलोसी यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि सुधीर शेठ ठोंबरे यांच्या हॅलो. रणवीर राहुल मोरे यांच्या वतीनं बँडसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हॅलो. ठीक. फेअर अँड लवली फेअर डिलेव्हरी. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 6ची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. अशी बिल्डिंग म्हणजे चापाचापी बेडूक चापी. 2 चेंडू 5 धावा. हो, 2 चेंडू 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. अगदी जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार? दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. आणि अगदी काय होणार तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 5ची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा. एका धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. एका मोठ्या फटक्यात देखील सामना जिंकता येऊ शकतो आहे.
कारण इथे 5 धाब्याची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि यावेळेस पटका बेकार एक टोक्यात कार्यक्रम केला. फिट खाव पका मीठ गडी हा नीट षटकार मॅच फिनिश. थँक्यू थँक्यू. बँजोसाठी नितीनजी तवले आणि अजिंक्य देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले, ते त्यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं या षटकारासाठी विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं किरणला 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि वानिवली संघाला विनंती आहे की मनोज दादा थोरवे यांच्या वतीने 21,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, ते घेण्यासाठी आपण यावं. आणि निखिलभाई पाटील यांच्याकडून देखील किरणला 2000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान आपण एक लकी ड्रॉचं ऐवा कॅचचं पारितोषिक देखील या ठिकाणी देणार आहोत.